गंगाराम हा ताडे बाहेर रे. आलो ना. अरे कधी होती तुझ्या मित्राची गाडी? एक तास झाला आवरून बसून पर माझा घाम गळायला लागला आता पत्र्याखाली बसू बसू. अरे ताडे त्याला मी फोन केला होता तो म्हणला 5 मिनिटात येतोय. कधी येतो बाबा? एक तास एवढा उशीर झाला त्यांचं माहिती का? तिथे सगळं आवरून बसले असतील ते. हा ते तर वाट बघत बसले असेल. मग काय करते? आता आपल्याला पोरगे बघायला झाला एवढा उशीर. आली बघ ताडे गाडी. आली वाटतं. आली आली. चल 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 उतर खाली. चला ना लवकर, मी ड्युटी सोडून आलो माहितीये का. दिवशी भाऊ तू किती उशीर केला रे? एवढा वेळ लागतो का बाबा? पेट्रोल पंप गर्दीच लय होती. हा पेट्रोल का? रात्रीच करून ठेवायची सगळी तयारी. पेट्रोल टाकून ठेवायचं ना बस. मला काही सांगितलं त्यांनी, सकाळी बोलला तो गंगारामने मला सकाळी फोन केला. हा ना काय सगळं अचानक झालं बस ताडे. चल बाबा पटकन, एवढा उशीर नसतो लागत. चल आमच्या ताडीची लयच गडबड राहते बाबा. आलो बाबा इथं बरं झालं. हा ना. हेच घर आहे का? हा हेच घरी. मला आहे ना लाईटीचे लय काम राहते. जाऊ दे आता आलोय ना एकदाच. हा चल. एकदाच. पण ताडे हा. कोण दिसेना झालंय बाहेर. कसं चटई बिटई टाकेल. चल हा चल. राम 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 राम. राम. नमस्कार. लय लेट झाली हो. केव्हा अहो. वाट पाहत आहे तुमची. आमची गाडीच लवकर आली नव्हती भाऊचं, कंपनीत काम चालू होतं वाटतं. हा चल काय, बरं या. ते MSCB ला आहे ना मी, हा काय तिथं ना लाईट गेली होती नेमकी. बसा बसा. अच्छा, सगळी तयारी करूनच ठेवली होती बघ. हा, बा, पाव येतं. अच्छा अच्छा. अगाय अगाय. ए शांते, ए शांते, ए शांते. अरे झोपले का काय मशवानी? काय हो? अरे पाहुणे आले पाहुणे. आले का पाहुणे? आणि बघ हा हा. ते काय करतो घरात? भांडे कशीत होते. मग तो आज पसरा आवरेल जावता का? आव ते पाहुण्याला ते केलं ना पोयन ते, हा का? त्याचे भांडे पडेल होते. नाही तर त्यावर सदा पसरा मोकळाच राहतोय. कवा आला का हायच पसरा? अहो पाहुणे आलेत तुमच्या इथं. हा नाही तेच ना, काय सांगते हा मा बायकोच ना आता काय हो, गप्प काढते बसा. घरी दारीत सारखंच. काय डोक्यात फरक पडलाय का? आता काय पाहुण्याला काय सांगितलं घरातलं गुराळ? बरं मी काय असते गावाकडचे बरं मी काय आता गावातले असे आवरून ठेवले का? सगळं आवरेल. बरं पाहुणे आता पाणी बी द्या. हा बर. हा? आपल्याला पोरीशी घेणे जाऊ दे मरू दे, काही करून काही बोला. आणि त्या पुरीचं आवरायला लाव. ते काय बोलू राहिले? ते जाईल बोल, आपल्याला काय करायचं? आपण आपलं बोलत होती माहिती काय आपल्याला? बरं पाणी आणते मी, थांबा. पाणी आला त्या पुरीचा आवर जरा. पाहुणे बसा ना तुम्ही. आई बोल लय वाईट गो. इथं बसा ना, इथं बसा ना. आहे का 2-3 ग्लास? पाणी पाऊस बरा आहे का तुमच्याकडे? नाही कमी पडले अंदा. काही पडला? कांदे बिंदे बरे असते. कांद्याचे लय पैसे झाले. कांदे भाव लय ना वावदा. तुम्हाला ओळख करून देतो पहिले नाही का? हा द्या. हा माझा मित्र आहे. मित्र आहे काय? हा. मी MSCB मध्ये काम करतो. हा. वायरमन. आणि या यांची बहीण आहे, हा. म्हणजे या दोघांची पण बहीणच आहे मी, असं म्हणायला काय हरकत नाही. हा हा मला का? बहीण नाही ना, मग मी इलाच बहीण म्हणतो. हा, गुरुबाईन केली वा. हा. हा नाही बहीणच झाली आमची, सख्य ना? सख्खी बहीणच झाली. घ्या पाणी. हे घे पाणी तुला. नाही लागायच्याच बहिणी नातं होतं मग सांगितलंच पाहिजे कोणाला. तुला तर ताडी- माणूस जवळ नको येतं. म्हण नको. तुम्ही काय नका घ्या. नका म्हण. अहो, तुम्ही तांब्याने प्या. नाही तुम्हाला नाही, घाला पाणी- नसेल प्या नाही, त्याचं. नाही 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 पाणी नाही पेत कुठली. नाही का? नाही. बरं मग पोय आधी घ्या का नंतर घ्या? पहिले पोरीला बोलवा. हा आधी पोळी पाहिजे का? नाही काहीच नाही खाणं पिणं. नाही का आधी नाश्ता करून घेतला असता का? नाही आता नाही. येता येता नाश्ता करून आलोय. करू नये तिकडे. हा काहीच जेवण नका, आम्ही ना भूक लागली होती ना, जेवण करून आलोय. डायरेक्ट. हो जेवण. अहो आम्ही पुरणपोळीचं लगेच स्वयंपाक लावायला होतं करायला. नाही नाही आम्ही असं पूर्णाचं जेवण खात नाही. नाही नाही काय वाट होते का? नाही नाही गोड आवडत नाही बहिणीला. हा. गॅस ऑन करून आलो. बरं. ए शांती आले आले. अगं मी काय होतं ते पिढान हा. त्या काजलला पुरीला आवरलं का पाय अहो आवर मेकअप करून राहिली ती. बरं ते पिढ्या अहो पिढान. पोरीला मेकअप नका करायला लावू, आम्हाला बिना मेकअपचीच बघायची. अहो मेकअप म्हणजे काय, डोकं बिकं विचारून राहिली फक्त. हा बरं डोकं तो लावा, पिढ्या नाही तर मग पिढान तिच्या बरं तांबे दे. ए पुरी उठ ग. काय चालू आहे तुमचं बाकी? काय शेतीचेच काम चालू आहे, दुसरं काय? काय लावलंय मग यंदा शेतीत? कांदे आवरत आले आता. हा का? आता काय पप्पायचा हाक नाही चालू आहे पप्पायचा माग. आणि काही म्हणलं रताळा लावू. आहे पाणी भरपूर आहे आपल्या का?
तुमच्याकडे पाणी पाऊस चांगला झाला म्हणायचं. शेती किती एकर तुम्हाला? 27 एकर आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे पोराकडून तुम्हाला? काय पोरीचं लग्न करायचंय, मग पोराकडनं अपेक्षा काय? मग आता नेवर कोण आहे? हाय हा ये का त्याच्या काय अपेक्षा आहे आता? अहो म्हणजे का त्यांनी तू पुरीच्या अंगावर काय सोनं किती घातलं पाहिजे, हा, मग काय त्या- केलं पाहिजे? तुम्हाला चांगलं माहिती आहे आता तुमचं लग्न व्हायलंय. मग आता तुमच्या नवऱ्यानं किती घातलं असेल? प्रत्येक जगात जे रूढी चालली ते करावंच लागतं ना. 5-6 तोळे टाकायचे पुरीच्या अंगावर. 5-6 तोळे? हा मग 8,000 रुपये ग्राम सोनं आहे आता. मग 2 बिघे जमीन वापर एखादी एकर त्याला काय होतंय? मला एक सांगा, तुम्हाला पोरगी द्यायची का एखादी वस्तू नेऊन ठेवायची कुठं? थांबा थांबा. हो हा, बस पिढे नाही आणले का तू? हा अगं पिढा आण ना शाते. अहो पिढं सापडत नव्हतं हो. वाघ होता काय होता ते झाली बाकी. आता पुरीला तवर उभंच कर. काय बस बरं बस, नाही आणलं? जाऊ दे, बस खाली बस. बरं आहे ना? बस 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 खाली बस, काही नाही होत त्याला, बस. बरं बस गडीवर बस. मग पिढा आला का मग बस. पोरगी लयच बारीक आहे हो. अहो बा ते वय नाही ना पुरीचं. किती हा, वय? किती वय? हा, 17.5. 17.5? अहो तिचं 18 तर पूर्ण उद्या नाही तर पोलीसवाले आमची इथे येतील. मी नाही घाबरत काय आला. हा जाऊ दे तायडे, पोरगी त्यांची मावळली. तयारी आहे ना. मग जाऊ दे, काय करायचंय? भाऊ आपण हा, उठ उठ. हा, बस आता व्यवस्थित अशी. हा पाय व्यवस्थित. हा, बस ग तू बस चाटते पुरी जवळ. नाव काय तुझं? माझं का हा, काशक तोंड ओरडे. तोंड झोडे. तोंडातलं तोंडात का बरं बोलते, बोबडं बोलते का? ए काय कडे दात नको जरा. अहो आम्ही विचारतो ना, तुम्ही जरा सावकाश बोला तिच्यासोबत. काजल बाबूराव तोंड जोडे. बाबा तोंड झोडे. बर, शिक्षण किती झालेलं आहे? 10वी. पुढं शिकायचं नाही दादाने जाऊन दिलं नाही ना. का बरं? नाही म्हणते ते. हा का? स्वयंपाक येतो का तुला? येत शेतातलं काम? नाही. नाही, आमच्या इथे असं शेतातलं काम नाहीये तुला. घरातच स्वयंपाक करायचा आहे. तुम्ही दोघच नवरा बायको आहे, मी बहीण आहे त्यांची. हा, फक्त आयुष्यभर त्याला त्रास होईल असं काही वागायचं नाही. आणि शिक्षण करायचं असेल तर त्यांनी तो बी करेल. तो हसायचा त्रास आहे का तुला? हा. अरे लाजती काय पोरगी? पोरगी लहाचची का हसत अहो, तीच मला कळत कसं नाही. झालं, नाही एवढं कधी कोणी काही विचारलं नाही तिला. पहिलाच टाइम आहे. आल्लड आहे अजून. अजून आलं ते पोरी जाते. मसाला बिसाला वाटतोय तो का पाट्यावर? अहो ताई काय विचार राहिल्या स्वयंपाक. अहो तिच्या हातचा नुसता खाऊन पा तुम्ही खाऊ. हा पूर्णाच्या पोळ्यात आशा बनवी ती नुसतं वाटाणी तोडावा. हा ना, हा बोट चाटू चाटू हाणशाल तुम्ही. आम्हाला एवढीच हुशार पोरगी पाहिजे. फक्त एवढंच आहे बाई, आमची एकच आट असणार आहे. तुला काय वाटतं, पोरगी आवडली का? हा, पोरगी आवडली तुला काही मला. विचारायचं का? नाही मला नाही, आता तू विचारलं ना तायडे सगळं. बाजूला जाऊन काही बोलायचं हा, ए. काय विचारायचं? मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. विचार बरं. म्हणजे तिला काय छंद आहे का विचारायचं? आहे ना. कसला आहे? नाचायचं. ये बाबा. हा हो, कारण काय करते मला डान्स खूप आवडतो. लय भारी डान्स करते. आणि क्लास लावेल तिला परत नाचायची. नाचायचे क्लास लावले. कसं नाचायला आवडत? चंद्रा. चंद्रावर? हा. चंद्र लावणीवर? हा. बरं, दोघं एकमेकाला डमरू डुमरू घेऊन नाचायचं. दुसरं काय करणार आहे आता? आता पोरीने छंद काय सांगितला? नाचायचं म्हणे. बरं, तुझे मामा कुठले आहेत? मामा का वकारणे. किती मामा आहेत? 3. आणि मावश्या? 5. आत्या? 8. लईच मोठं प्रोडक्शन आहे मोठा बाबा. पसार आहे तायडे. अहो आमचं इतकं मोठं आहे तुम्हाला काय सांगा. आता एक छोटा कार्यक्रम धरले म्हणून नाही तिकडे बसायला जागा नसते राहिली. काय चाटते हा इतकं तुम्ही मोठं आहे आमचं. बाकीच्यांना सांगितलं नाही का एवढे मोठे मग तुमचे तर पाहुणे? दादाला माहिती. का बाकीच्या पाहुण्याला का बरं नाही सांगितलं एवढे मोठे नाही पाहुणे? नाही, आपण काय केलं घराच्या घरात कार्यक्रम ठेवला ना हो. आता सुपारीला काल एवढे लोक सांगा बरं. लग्नाला पहा तुम्ही हा. तोंडात बोट घालशाल. बरं झालं लक्ष दिलं तुम्ही. मग आहे ना सुपारीच करून घेऊ आपण. आजच सुपारी करून घेऊ. आजच ताणच सुपारी. नको. आजच हा. बरं, तुम्हाला काय विचारायचंय पोराला हा आमच्या? मग विचार ना हा, मग. विचारा. पाहुणे नाव सांगा तुमचं. माझं गंगाराम रामचंद्र वाटलावे. वाटला तुम्ही. हा, तुम्हाला मामा किती? मामा 5 मामा आहेत. 5 आहे का? हा, मावश्या? मावशा 2. गाव कोणतं तुमचं? गाव आमचं सिन्नर. शिन्नर आहे. हा शिन्नर. तुमची जन्मतारीख काय? माझे का 4899. 4899. म्हणजे 99 मधले आहे का? हा, 2009 मधला आहे. हा? नाही नाही 21 चालू झालं ना. 21 चालू झालं बरोबर पोरीचं आहे. 17.5 आहे ना. हा 21 आहे ना. निवर देव लयच मोठा आहे हो. मस्त कावळा आहे. हो, नाही ना 17.5
मोठा आहे. हा एवढा काय फरक आहे तो? अहो पण आमची पोर अजून 18ची नाही झाली. हा ना 18 आपण आमच्या पोराला आता 21 लागलंय. लागलं 21 तरी कुठं पूर्ण झालंय? 21 पूर्ण नाही झाला अजून. बरं असं चला काही नाही जुन्या रोडी आणि करू आपण 3-4 वर्षाचा गॅप राहतोच आहे. मुला अहो मुलीमध्ये आपल्या जमान्यामध्ये 10-10 वर्षाचा फरक राहायचा. आता हे आमच्या दोघांमध्ये 10 वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये. हा ना. हा तिला 38 मला 48 सांगा तरी पोरं झालीच ना आम्हाला पावर आधीच पोर लागला काय टाइम लागत त्याला तुम्हाला किती मुलं आहे? मला आम्हाला एवढीच मिळते हा होऊन दे म्हणत होती हिला पण ही हादर सुटली. बरं जाऊ द्या, ते आपलं पुढचं हे करा. काय करायचं आता तुमच्या मनावर काय तुम्हाला करायचं? दोघांना बोलायचंय का? नाही का बरं, तुला काय विचारायचंय का नवर देवाला इथंच? ए पुरी जाय 2 मिनिटं का 5 मिनिटं बोल पाहुण्याची वय मी काय बोलू? बोलू दे ना, बोलू दे. त्यांची शंका असेल गंगाराम, तर- हा हा बोल बोल, काही नाही, तिच्या बापाची परवानगी बोल. जा 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 पाहुणे जा जा. बरं तुला पोर पसंत आहे का विचारा ना, नुसतं जा जा बरं काय. तुला पोर पसंत आहे ना? हा पाहून घे येणच बरं का, नाही तर घरी गेल्या तवाल्या तिकडं बाई, नांदायला हे गेल्यावर. बघ, पहिलेच आमच्या पोराच्या पायाचा प्रॉब्लेम आहे. हा हा जा जा जा. हा, हो चालेल ना? माय पोर उचलून गेल त्यांना, टेन्शन ना घेऊ. जर कुठे गेले तर माय पोर टाकाव नाही एवढी. आम्ही संस्कारच तसे करू. हा कोणालाच नाही म्हणलेली आतापर्यंत. हा. म्हणजे किती लग्न आले तुमच्या पुरीचे? लग्न नाही करेल. मग आता आम्ही दोघं नवरा बायको जर शेतात कामाला जर असलं हा. ना, मग कोणी पाहुणे रावळ आलं का चहा पाणी करायची. हा का? हा. असं म्हणा ना मग. आणि तुम्हाला असं पूर्ण वाक्यात बोलायची पद्धत नाही का? आता का काय- तुम्हाला शिकवलेलंच नाही, काय अर्धवट झालं? बोलता? काय झालं माहिती का लय नको बोलू. अरे लय नको बोलते, बोलते कसे म्हणजे कोणालाच नाही म्हणे आजपर्यंत. आपली पद्धत, आपली पोराची बाजू येत होती म्हणून. बरं, आपली बाजू वरची मग. बरं का? हा बोला. हे बा, तुम्ही ना असं पूर्ण बोलत चला. नाही नाही, काय होती ती माय ना रानात सारखं काम करू करू आम्ही दोघं ना तिकडेच आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये तिकडे आम्हाला सवय लागली. तो तुमचा प्रॉब्लेम आहे, हा तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही बरं जाऊ द्या, पाहुणे. मग आता काय यांचं काय करायचं? तुला पसंत आहे, हा तुला बी पसंत आहे, तुम्हाला दोघांना एकमेकासोबत बोलायचंय बोलू दे, नाही बोलू. बोलायचं? मग नाही, आपलं- बोलायचं का तुला गंगाराम? हा मला बोलायचं. हा मग जाऊ दे, बोलू दे, बोलू दे. ए पुरी आहे का वहिनी त्या पाहुण्याची इच्छा आहे, तू काय लाज होती हा जाऊ परत मध्ये काय जाऊ. माहितीये का, परत आपल्याला नको प्रॉब्लेम. हा जे काय बोलणार तुला उचलत का काय पाहून ते घे. हं? घरी गेल्या परत तू म्हणशील असं तस वय. काय नाही, शेतकऱ्याची पोर आहे ती. हा नाही ते जा, नाही, नाही. घरात. वय जा. जा, बोला हळूहळू बरं का दादा, पहा. जा हळूहळू. हा हा हो, जा हळूहळू हा. मी तुला आवडतो नक्की. हा आवडते मला. म्हणजे कसं आहे, मन मोकळं बोलायला चांगलं असतं. आणि कसं आहे, आताच मला सांग बाबा तुझं काय म्हणजे शाळेचं वगैरे काय प्रेम असेल तर ती पण मला सांग नक्की. नाही तर कसं आहे, आपण प्रपंच करायचो परत आपल्याला काय प्रॉब्लेम व्हायचा नाही ना. मला पण बाकी काही जास्त विचारायचं चला. हो बोला ना, तुमच्या पोराला बोला. लय टाइम झालाय. हे काय आलं पोर आमचं? आलं का? हा या पाहुणे या बस. झालं का बोल ना भाऊ व्यवस्थित? हा झालं. तर ताई तुला काय विचारून घेऊ? आता काही राहिलं नाही ना. नाही नाही ऐक ना, असं वाटतंय आपण आजच लग्नाला हे सुपारी फोडून घेतली असते. हा ना, बोलतो ना मी त्यांना, बोलतो. बोल. बरं मी काय म्हणतो, हा पोराला पोरगी पसंत आहे हो आणि देण्याचं. हा विचारतो ना, सगळं विचारतो. तर आहे ना, पोराला पोरगी पसंत आहे हो आणि पोरीला बी पोरगा पसंत आहे, बरोबर आहे का नाही? आणि राहिला मामाचा प्रश्न, मामा मस्त आम्हाला 5 आहे त्याला, हा, पोराचे मामा 5. पण एकही आमच्या दारात येत नाही. हा का? हा हा, त्याच्यामुळं मामाचा विषय संपला, बरोबर म्हणजे आहे? मामा तर असल्यास नसतो म्हणजे बा नसल्याच जमाय नाही, आम्ही त्यांची इथं जात नाही, त्यांना आम्ही आमची ती देत आमची नाही. इथे येते हा. नाही, अजिबात येते नाही, एकमेकाची येत आम्ही 5 इथून एखाद्या तरी यायला लागत हो. नाही, कोणी नाही, कारण आमच्या आईला त्यांनी हिस्सा एक दिला तरी आला असता ना मामा ते नाही ना, तरी चाललं असतं. आमच्या आईला सांभाळलं नाही, आमच्या आईचे हाल केले पण ना. एखाद्या कोणाला लटकून राहायला लागत होता ना, बाच्याला मोकळं सोडायचं म्हणलं. जाऊ दे, आता तो नशिबाचा भाग आहे, असे लागेल तेवढं राहतात बरोबर काही आहे. काही लोक आहे ना लय हे करते हो. बरं मी काय म्हणतो, हा. आता आहे ना, आमचं मत असं होतं, दोघं बहीण भावंडाचं, का आपण सुपारीचा कार्यक्रम करून घेऊ. कधी आताच गेलं का? हा. ए शांती, पाहुण्याचं म्हणणं असं आहे त्याला सगळं 5 झालंय, मग आता दुसरं काही पाहुणे आणणार नाही ते म्हणा, डबल यायचं तर मग घ्यायचे सुपारी फोडून. हा म्हणजे कच्ची सुपारी लगेच फोडून घ्यायची. पक्कीच वेळ काची कच्ची राहतात का 17 वखत गाणी घालते काय याला पोहे करण हे करण. हा बरं पाप आहे तुमच्या आले ते एकदाच करून घे म्हणजे खर्च वाचतो आपला. बर बर घ्या फोडून मग.
आहे तयारी हे पुरी फोडायची का सुपारी मग बरं बा परत तुम्ही म्हणाल का असं नाही तसं नाही बोलून घेतो नाही का देणे घेण्याचं तिला आम्ही कानातले करू आता बरं का हा सुपारी झाल्यानंतर कानातले बाळ्या का नाही नाही बाळ्या नाही हो सोन्याचे कानातले हो. जुबे 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 करू हा त्याच्यानंतर मणिमंगळसूत्र हे लग्नाच्या दिवशी करू. माणूस उभे नाही मला बहुराणी पाहिजे बहुराणी करा बरं पुरेच आहे घ्या नाही नाही यंदा पीक पाणी नाही झालं व्यवस्थित कोणा आम्ही तुमच्या नंतर नंतर हा यंदा काही पीक पाणी व्यवस्थित नाही झाले लग्न त्यांचं काय तुमचं नाही करायचं लग्न त्यांचंच करायचं पण तो त्याचा मित्र म्हणजे मित्र कमी भाऊ भाऊ आहे जास्त भाऊ. आहे हा सगळ्या गोष्टी मला माहित राहत्या तुमच्याकडे येईल सगळं हा हा. तरी ना शेतीमध्ये यंदा काही कमाई चांगली झालेली नाही हा हा कांदे होते तर कांद्याचं पण काही एवढं पातळ झाले कांदे त्याच्यामुळे हो हे आवड बघा मला काय म्हणायचं ऐका तुम्ही आमच्या पूर्वीवर फुटका मनी नाही घातला तरी आम्ही काही म्हणा नाही तुमचीच सूनबाई ना गावात दिसणार नाही चांगली दिसणार नाही बरं. तुम्हाला 4 लोक नाव ठेवतील आम्हाला थोडं ठेवणार आहे बरोबर आहे तर की मग नाही एक काम करा तुम्ही आम्हाला 2 तोळे हुंडा म्हणून द्या आणि आम्ही 3 तोळे घालतो तिला 2 तोळे आम्ही तुम्हाला द्यायचे हा आम्हाला घेण्या देण्यामध्ये तुम्हाला सांगते हुंडा आम्हाला रुपया नको पुरुषच्या अंगावर 2 तोळे घाला आणि हा, आम्ही म्हणजे 3 तुम्ही तोळे तोंडाने मागणार नाही बा हा तोंडाने नाही मागायचं पण असं टाका बा हा, असं मग तुमच्या पुरीच्याच अंगावर राहणार ना आम्ही 3 तोळे तिला करू म्हणजे 5 होतील ना हा मी 3 तोळे घालतो तुम्ही 2 तोळे म्हणजे आमची सून बी चांगली शोभल आणि तुमची लेक बी इथं आल्यानंतर हा, उठून चमकल दिसेल चांगली चमकल हा हम्म. 5 तोळे बी म्हटलं आता 7-5 35 म्हणजे 3.5 पावणे 4 लाखात जात होते हा मग हा आणि लग्न कुठं ठेवणार आहे तुम्ही थोडं रानामध्ये संध्याकाळचं भला मोठा लाइटिंगचा मंडप देऊ मस्त काय जास्त खर्च नका करू रात्रीचं लग्न म्हटलं खर्चला येतो लाईट हो येऊ द्या मला ना महापुरीचं लय हाजी गाजी लग्न करायचंय 5-25 लाख गेले चालतील एखादा एकर ओपील काहीतरी बोल ना तू बी लग्न तुझं लावायचं ना आता तुम्ही बोलताय ना करू दे ना करू दे ना करू दे आपल्या बरं, जाऊ ठीक दे आहे, त्यांची इच्छा आहे तर करू दे. कुठं बापत चाललं जाऊ दे ना मला. आम्हाला काही 17 पुरीची लग्न नाही करायची एकाच पोर आहे मी भले एखादा एकर ओपील जमीन तुमचा बसता तुमच्याकडे आमचा बसता आमच्याकडं मग पुरीचा बस आम्ही बांधू का हा ते तुम्ही तुमचं बघायचं नाही, पोराचं नाही, आम्ही आमचा करून नाही घेऊ. नाही नाही आपण पोरीची साडी आमच्याकडे राहून द्या हा ना फळाई साडी तर राहू द्या तुमच्या नाही नाही फळाचे राहील ना फक्त मग. लग्न लावायचे घागरे बिगरे काय असेल ते तुम्ही घ्यायचं हा का? तो बसता आमच्याकडे आमच्या पोराचा बसता आम्ही पाडू कारण आमच्या पोराला कपडा कमी लागतो तुमच्या पोरीला मागायचं साड्या आणि हळदी साडी आम्हीच घ्यायची का ती पाठवून देऊ ना आम्ही एक त्या आधी साडी काय मग बसता तुमच्याकडे म्हटलं तर तुम्हीच घ्यायचा आम्हालाच घ्यावं लागेल पिवळी साडी आमच्याकडे विषयच येत नाही फक्त फळाची साडी एक आमच्याकडे नाही हम्म. आणि बा परत घराने आले नाही पाहिजे हा काय म्हणजे ते? कडू बोललं पण स्पष्ट नाही नाही बोललं नाही ना. नाही तुम्ही फक्त लग्न झाल्यानंतर पोर व्यवस्थित वागवा पोर व्यवस्थित जर वागवली तेव्हा तर त्या नाव आमची निघेल जिम्मेदारी. जर तुम्ही छेडछाड करीत असाल तुमच्या माहिती करता सांगते हा. आता तुम्ही असं सांगू लागले हा. तुम्ही जर तुमच्या पोरीला संस्कार चांगले दिलेले असल हा हा तर ती पोरगी नक्की नांदणार आमची हो. इथं जर उद्या ती आमची इथं आल्यानंतर पण आई बाप जर केली एक त्याला आई बाप नाहीये मी माझ्या घर राहती हा याच्याच घर राहील राहतील दोघच नवरा बायको मग करून करून भांडणं कोणासोबत करते सासू सासरे नाही भांडायला बहिणी नाही मग तुम्ही तुमच्या पुरीला असं समजून पाहुणा सांगा दारू बिरू पेत नाही ना कसलंच नाही हा? कवडीचं व्यसन नाही नाही तर काय लग्न होय परत पेची नाही लग्न झालं का मग माझ्या काय मग नाही मग ती बायकोने भेटली जर बायको जीव मग ते लावला आपल्याला. मी काय म्हणते बायकोने जीव लावला तर नवरा पित नाही मग बायकोने त्रास दिला का मग तर निर्व्यसनी पोरगा पण व्यसन करायला लागतो हा बरोबर मग तुमची इच्छा काय पोरीन जीव लावला पाहिजे का नाही जावायला नाही अहो, नाही. आमच्या पोरांनी बोट बी लावणार नाही हा शब्द आहे अहो आमची पोरगी आता काय सांगा फुलात पाहुण्याला असं जेवून तरी नुसतं असं तळात आणि तिचा तो नाचायचा क्लास बंद करा तेवढा कारण ते नाही आपल्या चालणार आम्हाला. हा नाही तुम्ही वाटलं तिकडे गेल्यावर नाचायचं बंद करा घराच्या घरात नाचले दोघं जण काय नको 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 रील वगैरे नको नको आमच्या इथे भाऊ नाही जाऊ बंद द्या. चालत तेच नाही बरं का ऐक ना हे बघ आताचे आहे ना आताच्या जमान्यामध्ये रील बिल काढत राहत्या त्यांच्या बाय दोघा नवरा बायकोची एकमेकाची परमिशन असेल तर काढू दे अहो तुम्ही ते बात ते आता काय सांगा तुम्हाला आता आमची पोर लागणं जोगती आली बरोबर आता विचार करा आम्ही दोघं नवरा बायकी अहो घरामध्ये बसतो की आम्ही मोबाईलची गाणी लावून देतो असं नाचत राहतो आम्ही दोघं हा तुम्ही दोघं हा सगळे नाचीचे ह्या गोष्टी जावायला सांगत नसतात पाहुणे नाही पण आता काय करा बोल अहो मग जावायने उद्या टोमना मारला तुमच्या लेकीला तर माय बाप नाचत राहतो मोबाईलच्या गाणे लावून चांगलं वाटत का तिला ऐकायला आम्ही जे करायचं ते सांगितलं आम्ही त्यांचा म्हणायचा उद्देश तसा नाही त्यांचा म्हणायचा उद्देश असा झाला का ते मन मोकळे जे आहे ते मोकळं सांगत आहे ते हा. ना आमच्या पोराला काय नाचाय बिचायची सवय नाही कष्ट करायची आई तेवढी फक्त सवय आपलं पोरग बिघडलं नाही पाहिजे तेवढं हा. काळजी घ्यावं लागलं नाही तर आमचं पोरग या बाई सोबत नाचता नाचता गावातल्या बाया घेऊ घेऊ बी नाचायचं असं नको बाईला नाही ना आता बायको असलं काल दुसऱ्या बरोबर नाचलं सांगताच येत नाही
आता त्याने ठरवायचं ना ते बरं एक बरं काम चला करा मग. आता आता आहे ना सुपारी फोडून घ्यायचा का मग पोरीच्या मामाला बोलवा ना मग. अरे हा हे अगं तो भावाला बोलो या काय मा भाऊ कधीचा येऊन बसलाय ना दादा चाल रे त्याला का झोप आली का काय काय गाडचं डोळ्यावर दूध द्यायली तेव्हा रेड्या ऐक ना या इडून दगड आण नाही दगडा दोन वय दोन आण सुपारी फोडा फोडा. का आला एक खाली ठेवायला आणि एक वर ठेवायला कधी काय काय गेला की नाही कोणाच्या मंडपा घालून काय पाहुणे? नातवा गेला वळलं नाही ओ गा बसा तुमचा जा. खानोटा तसा हो मा हा. खाली ठेव येऊ नका बरं का तुमच्या आईची पाहुणे आव तसा तुझी का बाई, हे? भया काय पस्तावा आहे? का हो पाहुणे तुमच्याच घरामध्ये तुम्ही एवढं बोला त्या बायकोला मग आता आमचं पोरगा बोललं तर तुमच्या पोरीला सहनच करावं लागल. आमचंही ना चालूच राहतंय काय सांगा त्या गा बसा पाहुण्या रावळ्या देखत काही भुकत राहत्या उद्या तू पाहुणा आहे तसं तर पाहुण्याने असे दगड आणले सुपारी फुटल का त्याची? अहो पाय अहो काय सांगा तुम्हाला त्याच्या हात पाहिल्या दिवस सुपारी येते तेव्हा त्याला काय अनुभव आहे बरं असं सारखा थोडस नाही तर असं असं तरी वा असं बरं किती 5 द्यायचे राहते ना पाहुण्याला काय मुळे दे काय तंगड खाली कर ना भाऊ अरे ते हा ऑपरेशन झालं का? ऑपरेशन झालं ना भाऊच अरे धरा या 5 सुपाऱ्या घ्या हा आणि फोडा आणि फोडा. तुमच्या हातानेच पडा या पाहुणे बरं झालं. या. या नाही नाही नवरीचा काका आला या ये रे ये ना ये रे ये दादा ये रे बस का बस बस तेव्हा मामा बस. तुमचं प्रेम कसं आहे माहितीये बस, का एका बस. टोल्यात कवडी झाली पाहिजे. पाहुणे मुलीचे काका आहे नमस्कार. हा आता झाले तेव्हा पाहिले ना ते थोडं बाहेर राहते ना कायमचे हा 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 लगेच वाटतं त्यांचं. सख्खे का हा सख्खे भाऊ आहेत तुमचे नाही नाही, सख्खे काका अहो मेवणीचा आम्ही साडू साडू आहे. अच्छा, अच्छा. साडू साडू आहे आम्ही. म्हणजे अच्छा हिच्या मावशीचं नाव. हा, हा. मी तेच म्हटलं तुम्ही दोघं तर भाऊ शोभत नाही. नाही साडू साडू आहे. तिकडे काय राहते बाई हा. बरं आहे भाऊ अरे सुपारी फोडायची का तो का तोंडा द्यावा का काय आता का कावाचा बसलाय हातात धरून अरे सुपारीच्या अगोदर दगड फोडला अरे, तायडे. का काय फोडला. ए, अरे मेव नाही का काय आपला गाडचा हे? खाऊ का तड्या गाडचा सुपारी फोडा दादा सुपारी फोडायची. सुपारी दारू दे हे गावाकडचे लोक आहे ना दगड ओढायला हो हळू द्या गावाकडचे लोक म्हणले ना लय अवघड बाबा. हा, घे दुसऱ्या पोट वा काय वा 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 वा. एक फोडली बा मारा वा 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 फुटले 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 सुपाऱ्याच्या खांडाने कवडून देऊ बस रे भाऊ लय फोडू द्या ना पाचीचे हा, बस. पाचीचे पाची दर एवढ्याला वाटू दे आता आहे बरं का मामा मध्ये काही विषय नाही मामा कर गोळा तर आता हे तुमच्या हाताने मामाच्या हाताने वाटून द्यायचे राहते ते नाही मामाची फक्त सुपारी फोडत काकाला घाई होती गेले वाटतं नाही ते बाथरूमला गेले बाथरूमला गेले काय लोक आहे बाबा सगळे बोगस. होय सुपाऱ्या पाहुण्याला द्यायच्या राहत्या तूच बी लागला खायला रे ए अरे डागर गाठ्या तू तर म्हणजे बाबा असा तसा हो तो पोरगळ आहे अजून कळत नाही आम्हाला त्याला. सुपारी खायची सवय आहे त्याच्या हा. वाटू दे सगळ्याला पाहून रावळेला तेव्हा ते कसे पाहते टाका माका नवर देतो ना तिकडे वाट बुकेल असेल ते पण हा थांब 2 मिनिट थांब जरा हे काय जोडीदार आहे का तुमचे वाढायला बोलायले हा वाढायला वाढायला म्हणजे एवढं माणसाला एवढं वाढायला खाट बघ. हा बस सुपारी घेऊन जा सुपारी घेऊन जायची बरं बघा बरं आता सुपारी फोडली हा घ्या सुपारीच्या प्रत्येक खावा लागते बरं का अगं तू खाय ना शांत ते मा बायकोला तुम्ही दाखीच घेऊन राहिले काय कोण दे नाही हा घे हा घे टाक तोंड टाक तिकडे आजीला आणि त्याला द्या ना मामा नाही नाही काही नाही आजी दे ना तेव्हा दात नाही करा नको ते करू दात नाही दे ना हो मामी दात नाही नाही चावणार बस गपचिप दर तुला घेतो हा, बरं गेलं, झालं, गेलं. चला. हा बरं काय आबा सुपारी फोडली बरोबर व्यवस्थित झालं मग बसते तारीख काही जारच्या बस का ते तुम्ही तुमचं बघा आता तुम्हाला तुमचा फाडायचा आम्ही आमचा चला फाडायचा. चला फक्त तुझी साडी वगैरे घेतली का आम्हाला फोटो पाठव त्या कलरचे कपडे याला घ्यायला. हा 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 मॅचिंग पाहिजे ना ते आणि नाही, ते नाही, काम करू बरं काय का ना ह्या 27 ला आहे ना हा
27 आमचा लकी आकडा आहे, तुम्हाला 27 एकर वावर आहे ना. हा 27 करा. तर आहे ना 27 तारखेला आमचा भाऊ आणि नवरी दोघांचे कपडे आपण संग घेऊ. 27 का चालेल ना. पण याचे पैसे पण बसता 2 दिवसामध्ये फाडायचं, 8 दिवसाच्या आत लग्न झालंच पाहिजे. हो चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही. हा, मी लगेच कामाला लागतो. कारण मला पण माझ्या घरी जायचं, एवढे दिवस थांबायला नाही जमणार. हा का नाही नाही लग्न होई पण थांबा ना. हो 8च दिवसामध्ये लग्न लावून घ्यायचंय ते सांगते तुम्हाला. हा. आमचे दाजे आहेत ना परत आहे ना बाहेर कामाला असतात. हो का हा हा आम्ही घेऊ 8 दिवसात उरकून. परत 8 दिवसानंतर आहे ना पाऊस आहे. तुम्हाला मोकळ्यात लग्न करायचं बोकड्यात म्हणलं करू डायरेक्ट. हा ना, कांद्याच्या वावरात. तुमचे किती किती लोक येतील जेवायला? नाही नाही, आमची जास्तीत जास्त 8-10 लोक असतील, जास्त नसणार. हा, फक्त मामा येते नाही. 7-8 हजार आणा ना. नाही ना 7,000. हा तर गाव उचलून आणायचं का ऐका काय? ना, एवढ्यांना लग्नाचा तुम्हाला खर्च करायचा आणि जेवायचं तेवढं सोन्याच्या अंगावर घाला ना, नाही कशाला नाही लोकांना नाही. खाऊ मला घालता. अन्नदान करायचंय. नाही, नाही. अन्नदान गोरगरिबांना करायला लग्नात आलेला प्रत्येक माणूस लग्न झाल्यानंतर जेव्हा घरात भाजी चांगली नव्हती, पुरी तळेल नव्हती, काय भाताला मीठ असत, त्यापेक्षा एखाद्याला गरीबाला दान कर. काय राहते माहिती का शेवट माझं पहिलंच कार्य आहे. मी एक म्हणजे गावातले ना एक ना कोणाचं कार्य सोडेल नाही. आम्ही नवरा बायको ना आम्ही 10 असू 9 असू प्रत्येक ठिकाणी हजर आहे. पाहिलं का? हा त्याच्यामुळे आम्हाला करणं लागेल. काय सांगते चला येतो मी. हा येतो आम्ही आता. हे चल. मला आहे ना हा MSME ची कामं राहत्या. मग तुम्ही जेवण नाही करते आता? नाही नाही, नाही काय अहो, मग आम्ही स्वयंपाक केला होता तुमच्यासाठी. अहो तुम्ही गावातल्या ज्यांची तिथे दावे मौती करायला गेले होते ना, त्यांना बोलून घ्या जेवायला. पोहे चला. पोहे नाही. पोहे पोहे काहीच द्या ना, नको. पोहे. मी दगडी असं दगडी कोणाच्या पोहे घरचं खात नाही. दगडी पोहे. पोहे खात नाही दगडी आम्ही. बी नको, अहो, कागदी बी पोत्यात नको. रात्री पण पोत्यात भिजत घालेले. ऐका ना, पोत्यात घालणार पोरगी द्या फक्त आम्हाला, तुमचं काहीच नको. चला मग चला. चला. चल, संग्राम. चला 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 शांत चाल गे यायला वाटेल चल. दगड भाऊ अहो, होईल बा, मा भाऊ पिवळा आता. नाही नाही आता काही नाही 8 दिवस लग्न लग्न. अरे मा भाऊ होईल पिवळा आता. चला येऊ का? हा हा, या या, हा. या या हो. येऊ का मामी? हो चला येऊ का मामी? हा या या आता मामा मामी झाले तुम्ही. हा, हा, सांभाळून जा पाहुणे. हा हा. हा. मामीवरच लक्ष राहील तुमचं आहे ना. अरे काय मामा त्याच्या सुना मामी एवढी एकच पोरगी आहे ना तुम्हाला? एवढेच एवढेच आता नाही होणार परत. नाही का? नाही नाही. पोहोचल्यावर फोन करा. हो हो करतो मामी. चला चला. या या चला आम्ही. या ना पाहुणे या ना. या 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 हा, तू. चला. चला. हो चालेल. वा बोलून लेख चल बोगस शांती